माझं नशीब उलटं पालटं करणारा अद्याप जन्माला यायचा आहे. संजय काका पाटील. काँग्रेसचे नेते माजी राज्यमंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांचे नाव न घेत लगावला टोला. सांगली लोकसभा निवडणुकीत रंग दाखवणाऱ्या नेत्यांचे राजकारण बेरंगी केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. त्या सर्वांचा निश्चितपणे व्याजासहित हिशोब चुकता करणार आहे, असा इशारा भारतीय जनता पक्षाचे नेते खासदार संजय पाटील यांनी बुधवारी पत्रकार बैठकीत दिला. संजय पाटील यांचं नशीब उलटपालट करणारा अद्याप जन्माला यायचा आहे, असा टोलाही त्यांनी काँग्रेसचे नेते माजी राज्यमंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांचे नाव न घेता लगावलाय. लोकसभा निवडणुकीनंतर आज प्रथमच संजय पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी सांगली ग्रामीण जिल्हा अध्यक्ष निशिकांत भोसले पाटील हेही उपस्थित होते. जीवनात कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू कधीही चांगला, याचा आपणाला पुन्हा एकदा प्रत्यय आल्याचं सांगत संजय पाटील यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी दिलेल्या मदतीबाबत सूतोवाच केले. गत 3 महिन्यापूर्वी भाजप कोर समितीची बैठक झाली होती. त्या बैठकीत भाजपची केंद्रीय व राज्य निवड समिती सांगली मतदारसंघातून जो कोणी उमेदवार देईल त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची ग्वाही सांगली जिल्ह्यातील सर्वच भाजप नेत्यांनी दिली होती. मात्र कोर समितीमधीलच काही प्रमुख नेत्यांनी ऐन लोकसभा निवडणुकीत आपला खरा रंग दाखवला. त्यात माजी राज्यमंत्री अजित घोरपडे व माजी आमदार विलासराव जगताप यांच्याबाबत प्रथमपासूनच शंका होती. ती निवडणूक काळात सर्वांसमोर उघड झाली. त्यामुळे आपण या दोघांनाही निवडणूक प्रचारात सहभागी होण्याची विनंती करायला गेलो नाही. मात्र भाजपसह महायुतीच्या काही नेत्यांनी लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात आता एक अन बाहेर एक असा प्रचार केला. या नेत्यांनी यापूर्वीच्या निवडणुकीत काय केलं आणि आत्ताच्या लोकसभा निवडणुकीत काय करत आहेत याची संपूर्ण कल्पना आली होती. या सर्व शक्यता गृहीत धरूनच आपण या लोकसभा निवडणुकीत उतरलो होतो. विरोधी उमेदवारही अंतिम टप्प्यात भावनिक वातावरण निर्माण करण्यात व आपल्या विरोधात खोटा प्रचार करण्यात काहीसा यशस्वी ठरला. तरीही सर्वसामान्य मतदारांच्या पाठबळावर 1 लाखाहून अधिक मताधिक्यांनी आपला विजय निश्चित आहे, असा दावाही संजय पाटील यांनी केला. भाजप नेते माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्या त्या ऑडिओ क्लिपची शहानिशा केली जाईल. त्यात तथ्य आढळल्यास तशा आशयाचा अहवाल भाजप प्रदेश समितीकडे पाठवला जाईल, अशी माहिती निशिकांत भोसले पाटील यांनी दिली आहे. सांगली प्रतिनिधी पॉवर मराठी न्यूज. एकच नजर चौफेर खबर. पॉवर मराठी न्यूज.